हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज गणेश चतुर्थी सकाळी अशी मस्त घरातल्या देवाची पूजा केली आणि त्याच्यानंतर गणपतीला दाखवण्यासाठी खिरीच्या नैवेद्याची तयारी केली. तर मी इथे गूळ घेतलेला. गूळ त्याला असं चाकूने कापलं किंवा किसलं तरी चालतं. त्याच्यानंतर काजू, बदाम, पिस्ता आपल्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील आणि मनुके हे सगळं आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं. तर खपली गहू करण्यासाठी आधी आपण रात्रभर एक आपल्याला जेवढा हवा असेल ते गहू आपण रात्रभर भिजत ठेवायचे. गहू रात्रभर भिजत ठेवले ना, खीर शिजायला वेळ लागत नाही. ती पटकन शिजून होते आपल्याला कुकरला. आणि आपण नाहीच भिजवलं आणि सकाळी वगैरे उठल्यानंतर भिजवलं तरी होतं, पण त्याला जरा खिरीला शिजण्यासाठी वेळ लागतो. रात्रभर भिजत ठेवलं तर खीर उत्तम अशी तोंडात टाकल्या अशी विरघळण्यासारखी खीर होते. तर मी इथे तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजण्यासाठी फोडणीच्या ह्याच्यामध्ये तूप घेतलंय. त्याच्यामध्ये मी बदाम, काजू आणि मनुके हे सगळं तुपामध्ये भाजून घेतलं खिरीत टाकण्यासाठी. आणि तोपर्यंत मी तिकडे खिरीत मी 1.5 वाटी हे घेतलेलं, खपली गहू घेतलेलं. तर मी त्याच्यासाठी मला जास्त गोड नको होती, त्यामुळे मी 1 वाटी गूळ घेतला आणि खिरीमध्ये सॉरी गुळामध्ये खीर शिजत ठेवण्यासाठी ठेवली. गुळामध्ये जर आपल्याला थोडंफार पाणी हवं असलं, तर आपण त्याच्यामध्ये थोडंफार पाणी ॲड करू शकतो आणि गुळामध्ये आणि पाण्यामध्ये खीर शिजवायची. कोणी-कोणी त्याच्यामध्ये दूध टाकून दुधामध्ये पण शिजवतात. पण मी नंतर जेव्हा खायला घेतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये दूध टाकते. त्यामुळे खीर अशी पातळ छान होते आणि खायला पण खूप छान लागते. आणि आपण इथे ओल्या नारळाचे असे काप करून घ्यायचे. काप केल्यानंतर ना, ते घासामध्ये खूप छान लागतात ओल्या नारळाचे काप. आणि मी ते ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजले ते मी खिरीमध्ये टाकायचे आणि खीर अशी गुळामध्ये आणि त्याला गुळाचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये. जर आपल्याला पाहिजे असेल थोडंफार, तर आपण त्याच्यामध्ये गरम करून पाणी घालू शकतो आणि खिरीमध्ये गुळामध्ये आणि पाण्यामध्ये खीर अशी आपण छान शिजवायला ठेवायची. आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल, सॉरी, मी त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ किसून घातलेलं, पण मी व्हिडिओमध्ये टाकताना विसरले. व्हिडिओ करायला विसरले. आणि त्याच्यामध्ये केसर टाकायचं आणि छान अशी खपली गव्हाची खीर तयार. आपण त्याच्यामध्ये वाटीमध्ये घेतल्यानंतर ना, गरम दूध टाकायचं आणि त्याच्यावरून थोडं तूप टाकायचं आणि खीर खायला घ्यायची. त्याच्यानंतर आवरलं वगैरे आणि आम्ही गणपती आणण्यासाठी गेलो. आमच्या इथे जवळपास एक गणपतीचं दुकान होतं, तिथं आम्ही गणपती बुक केलेला. सर्वजण आपल्या आपल्या घरचे गणपती आणण्यासाठी होते. गणपतीची मूर्ती खूप खूप छान छान प्रकारच्या होत्या. सगळ्या मूर्ती खूप आकर्षक होत्या. पण आमच्या घरी ना कलरचा गणपती नसल्यामुळे